इराणमध्ये सध्या चाललेले आंदोलन आणि तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि यामुळे सगळ्या जगाचे तिकडे लक्ष लागलेले आहे. आणि त्यातच अमेरिकेने एक विधान केले की वी आर लोडेड आणि रेडी. या सगळ्याचं आपण कसं विश्लेषण करतो? सर्वात पहिले, इराणमध्ये तख्तापलट म्हणजे रिजिम चेंज होऊ शकतो का? तर त्याचं उत्तर आहे, हे एवढं सोपं नाही. कारण इराणमध्ये केवळ लष्करच नाही, तर तिथे रिव्होल्युशनरी इस्लामिक गार्ड आहे की जी अत्यंत शक्तिशाली अशी एक फौज आहे. आणि ती जोपर्यंत खामेनीच्या मागे आहे तोपर्यंत इथे सत्तापालट होणं हे सोपं नाही. जर खालच्या सैनिकांनी जनतेवरती गोळ्या न फायर करण्याचा निर्णय घेतला तर डिफिकल्ट होऊ शकतं. दुसरी गोष्ट, जर खोमेनींना जर बाहेर काढलं तर त्यांना पर्याय कोण आहे? तर सध्या जे तरुणाई रस्त्यावरती निदर्शनं करते आहे, तर तिथे कुठलंही नेतृत्व किंवा खंबीर नेता किंवा कुठलाही चेहरा हा पुढे आलेला नाही आहे. सध्या इराणची अर्थव्यवस्था अत्यंत खराब आहे. याच्यामुळे आंदोलनाची म्हणजे इंधनाची किंमत वाढलेली आहे. मध्यम वर्ग, कामगार वर्ग रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि अमेरिका ज्यावेळेला म्हणते की वी आर लोडेड आणि रेडी, याचा अर्थ असा होतो की त्यांची ते लष्करीरित्या इथे हस्तक्षेप करण्याकरता तयार आहेत. सध्या अमेरिकेची जी जहाजं आहेत ती आखाती देशामध्ये आहेत, भूमध्य समुद्रात आहेत, विमानवाहू नौका तिथे आहेत, क्षेपणास्त्र तिथे आहेत. तर त्याच्यामुळे जर इराण सरकारने निदर्शकांवरती मोठा नरसंहार केला तर अमेरिका मानवतावादी या नावाचा वापर करून हस्तक्षेप करू शकतो आणि रिजिम चेंज म्हणजे सरकार बदली करण्याचा प्रयत्न करू शकतो. याच्याशिवाय अमेरिका त्यांना सायबर आणि तांत्रिक मदतसुद्धा पुरवू शकतो. इराणमध्ये इंटरनेट जी बंदी झालेली आहे ती त्यांना सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट पुरवू शकतो, ज्यामुळे आगीत तेल टाकलं जाऊ शकतं. आणि हा जो अमेरिकेचा इशारा आहे हा केवळ इराणलाच नाही आहे, त्यांना हा इशारा म्हणजे चीनला पण आहे आणि रशियाला पण आहे की जर गरज पडली तर आम्ही इथे हस्तक्षेप करू शकतो. आता आंदोलन हिंसक का होतं आहे? तरुणाईला राग का आहे? कारण तिथली 70% जी लोकसंख्या आहे ही तरुण आहे, 30 वर्षाच्या खाली आहे. त्यांना नोकऱ्या नाही, त्यांच्यावरती अनेक कडक अशी सामाजिक बंधनं आहे. इथे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि देशातली जी संसाधने असतात ती देशाकरता वापरण्याच्या ऐवजी तिथलं जे सरकार आहे ते लेबनॉनमध्ये हस्तक्षेप करतं आहे, येमेनमध्ये हस्तक्षेप करतं आहे, सिरियामध्ये हस्तक्षेप करतं आहे. एवढंच नाही तर काहीतरी कारण काढून इस्रायलशी सुद्धा लढण्याचा प्रयत्न करते आहे. म्हणजे इराणकडे आज संसाधनाचा काही कमी नाही आहे, परंतु मुख्य प्रॉब्लेम असा आहे की ती साधनं ठीक इराणच्या जनतेकरता वापरत नाही आहेत, ती इतरांकरता वापरत आहेत आणि नेमका हाच राग तिथल्या तरुणाईला आहे. तर याच्यामुळे निष्कर्ष असा आहे की पुढे काय होईल? तर थोडक्यात म्हणजे इराण एक सध्या ज्वालामुखीवरती उभा आहे. अशीच आंदोलनं जर सुरू राहिली आणि पाश्चात्य देशांनी, खास तर अमेरिका आणि इस्रायलने जर त्यांना मदत केली किंवा आंदोलकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा दिला, तर इराणमध्ये 1979 नंतरचा सर्वात मोठा सत्तापालट हा होऊ शकतो. पण एवढं नक्की की खोमेनी जे आहेत हे सहजासहजी हटणार नाहीत. त्यांच्या मागे पुष्कळ सैन्य उभं आहे, त्यांची नेतृत्व अतिशय टफ आहे. तर याच्यामुळे सध्या आपण असं निष्कर्ष काढू शकतो की येथे दीर्घकाळ संघर्ष चालण्याची शक्यता आहे.